नमस्कार दोस्तों ईपीएस 95 मिनिमम पेंशन बढ़ोतरी को लेकर के एनएससी राष्ट्रीय संघर्ष समिति के द्वारा पुणे में एक विशाल मीटिंग की गई। यहां पर काफ़ी ज़्यादा संख्या में ईपीएस 95 के पेंशनर मौजूद रहे, जैसा कि आप इन तस्वीरों के माध्यम से देख सकते हैं। यहां पर एनएससी के राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक रावत जी ने सभी ईपीएस 95 पेंशनरों को संबोधित किया। तो यहाँ पर ईपीएस 95 पेंशनरों ने दीप प्रज्वलित कर मीटिंग की शुरुआत की। यहाँ पर देख सकते हैं एनएससी के राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक रावत जी एवं महिला फ्रंट की राष्ट्रीय अध्यक्षता सरिता नारखेड़े और एनएससी के कई वरिष्ठ पदाधिकारी यहाँ पर मौजूद रहे और ईपीएस 95 पेंशनधारकों की पेंशन बढ़ोतरी के बारे में कमांडर अशोक रावत जी ने विस्तार पूर्वक बताया। विचार करून सर्व पक्षांना भेटून सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटून त्यांच्याकडून आपल्यासाठी काही शब्द काही वचन आणि काही प्रॉमिसेस घेण्यासाठी ते गेलेले आहेत। त्या 3 दिवसापासून तिथे आहेत, अजून पुढचे 3 दिवस तिथे राहतील। ते सध्या गया आणि पटना या 2 ठिकाणी, दरभंगा इतर ठिकाणी जाणार आहेत। ते नसले तरी ते आले नसले तरी त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती मीनाताई राजावत या इथे आलेल्या आहेत, त्यांचे मी आभार मानतो। आपल्या संघटनेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष आदरणीय भानुदास नारखेडे साहेब, संघटनेच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय सचिव आदरणीय सरिताताई नारखेडे, आपल्या महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आदरणीय आशाताई शिंदे, त्यांच्या चेहऱ्यावर आशा दिसते, निराशा दिसते। आता दादा इथे येऊन बोलले की ते तारीख पे तारीख देतायत, मग ती तारीख तुम्ही पकडत का नाही? ते राजकारणी ते तारीख देतच नाही, लवकर करतो म्हणतात। आता लवकर शब्द इतका लवचिक आहे की त्याचा अर्थ 2 तासातही होतो, त्याचा अर्थ 2 वर्षातही होतो। आपल्या नशिबी संघर्ष आणि कष्ट केल्याशिवाय काही नाही। आपण खूप शहाणे आहोत, प्रचंड प्रमाणात आपल्याकडे बुद्धी आहे, आपण शहाणे आहोत। आपल्यापैकी प्रत्येकानं जग पाहिलंय, आपलं घर चालवलेलं आहे, मोठे मोठे निर्णय घेतलेले आहेत आपल्या कुटुंबात, आपल्या कारखान्यात, आपल्या फॅक्टरीमध्ये। पण इतकं शहाणपण नसूनही सत्तेपुढे शहाणपण चालत हे सत्य आहे आणि सत्तेपुढे सत्यही चालत नाही, हेही सत्य आहे। पण आपल्याला थांबून चालेल का? चालेल का? आता नाठाळाच्या पाठी आम्ही खापून काठी घालू, पण त्याच्या अगोदर आपण आपली लंगोटी देण्याचा प्रयत्न करतोय। नाही जमलं तर त्याची लंगोटी ओढू आणि तरी नाही जमलं तर त्याच्या पाठीत काठी। आपण वृद्ध लोक आहे। आता तुम्ही पहा, आपल्या देशाची स्थिती तुम्हाला माझ्यापेक्षाही जास्त माहिती आहे। तुम्ही जातीचं संघटन बनवा, भरपूर लोक जमा होतात, कुठल्याही जाती, बरोबर आहे, चूक आहे, रस्त्यावर लोक मावत नाही हो। इतके लोक जातीच्या नावावर जमा होतात, धर्माच्या नावावर जमा होतात, पण केवळ हक्काच्या नावावर विविध जातीतले, विविध धर्मातले, विविध डिपार्टमेंट मधले लोक एकत्र येणं, ते पण म्हातारे लोक, हे कठीण आहे। आज पुण्यात पेन्शनरांची केवढी मोठी संख्या आहे, पण इतके लोक येऊ शकत नाही कारण त्यांची स्थिती तशी नाही, त्यांच्याकडे पैसा नाही, आरोग्य नाही, आणि म्हणून आपण लोकांना दोष देऊन फायदा नाही। आणि काय, ज्याच्याकडे दांडगाई त्याचं ऐकलं जातं। लोकशाहीत असं व्हायला नाही पाहिजे, पण आज परिस्थिती अशी आहे, जर आम्ही एसटी बसेस जाळू शकत असू, नासधूस करू शकत असू, तर सरकार पहिल्यांदा आमच्याकडे किंवा मग एक माणूस उपोषणाला बसला तरी ते लिंबू पाणी घेऊन पळत येतात, बरोबर आहे ना? आपण म्हातारे लोक आहे, शकत नाही, हे आपले विकनेस आहे। आपल्या
बांधगाई करून तोडफोड करून आपलं बाहुबळ दाखवू शकत नाही, कारण आपल्या बाहूत आज बळ नाही. त्यामुळे जे निर्णय आपल्याला घ्यायचे असतात मी एखादा निर्णय घेतच नाही. संघटनेत निर्णय घेण्याची एक पद्धत आहे आणि सगळे मिळून निर्णय घेत असतात. त्याचं पहिले झूम मिटिंगवर अप्रुव्हल होतं, त्याच्यानंतर ते निर्णय अंमलात आणण्यासाठी कार्यवाही होते. तर म्हणून आपलं आंदोलन सातत्याने 10 वर्षापासून म्हाताऱ्या लोकांचं आंदोलन आहे. ते कमजोर आहे पण ते कणखर आहे, त्यात सातत्य आहे. जसं आमचे दादा सुभाषराव पोखरकरांनी सांगितलं की तुकाराम महाराज म्हणतात की दोन्ही पिवल्याशा रोपट्याचं मूळ सुद्धा दगड पूर्ण आत घुसतं. तुम्ही सुद्धा या वयात वटलेल्या झाडाची मुळी तुम्ही दिल्लीच्या दरबारात घुसवली. अजून मुलीच्या जवळ पाणी आलं नाही पण दगड तुम्ही फोडलेला आहे आणि ते पाणी पण लागणार आहे. गलांडे साहेबांच्या भावना मला कळल्या आणि ह्या भावना तुमच्याच नाही, देशात अनेक लोकांच्या आहेत. पोखरकर साहेबांच्या भावना मला कळल्या, त्याही अनेक राज्यातील सगळ्या लोकांच्या आहेत की मोठा एल्गार व्हायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी आता विरोध पत्करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आता याच्यावर निर्णय काय होईल ते आपण ह्या गोष्टी मांडू. माझ्या समोर आपल्या शिंदे साहेबांनी हे मानलं की सुप्रीम कोर्टात आपण जनहित याचिका दाखल करू. तो एक इलाज आहे, उपाय आहे. याच्यावर आपण सगळे चर्चा करून निर्णय घेऊच, त्यात काही शंका नाही. आणि तुम्ही असं समजू नका की ही संघटना कोण्या एका पॉलिटिकल पार्टीच्या मागे लालघोटेपणा करते. मुळीच नाही, मुळीच नाही. ती रुलिंग पार्टी असली तरी नाही, ते मंत्री प्रधानमंत्री असले तरी नाही. पण हे सत्य आहे की तुम्हाला जे आज सत्य येते त्यांच्याच कडून काम करून घ्यायचं. बरोबर आहे ना? तुमच्यातले जेवढे नेते देशात आपण नेमलेले अप्रामाणिक माणूस तुम्हाला सापडणार नाही, विकल्या जाणारा माणूस सापडणार नाही. पण आपल्याला काही पदासाठी आपण ते लहान नाही की आता दांडगाई करून काहीतरी व्हायचं. आपल्याला आपण अशा वयात आहे की या जन्मात काहीतरी करायचं, पुढच्या जन्माच्या खिडक्या दार उघडून द्यायचे. बरोबर आहे? त्यामुळं इथं कोणी बेईमान नाही, इथं कोणी विकल्या जाणार नाही आणि इथे सगळं स्ट्रेट फॉरवर्ड लोक आहेत. पण विचार करावा लागतो की आपल्याला आपलं नाव कमवून नुसत्या टाळ्या घ्यायच्या का आपल्याला लोकांचं काम करून घ्यायचं. तर फार मोठा निर्णय आहे. मला जर असं वाटलं की मी नेतेगिरी करावी, चमकवावी, तर मी म्हणेन घ्या आत्मदहन करा. नाही सगळ्या करणार, 5-6 लोक करतील, माझं नाव होईल. तर पुढं काय? पुढं काय? ते पाप घेऊन मी पुढे जाऊ आणि तशी गरज पडली सगळ्यात पहिले मी करेन. आता तुम्हाला इथे आपण तुम्ही मोठ्या आशेने आलेले, इतका वेळ वाट पाहिली आणि तुम्हाला अशी इच्छा आहे की काय आतापर्यंत घडामोडी झाल्या तेही मी तुमच्या समोर ठेवाव्या. हे माझं कर्तव्य आहे आणि त्या घडामोडी ऐकून त्याच्याबद्दल मत बनवण्याचा तुमचा अधिकार आहे. आणि म्हणून इथे मी आलेलो आहे आणि पोखरकर दादांनी पण त्याच हिशोबाने इथे मीटिंग ठेवलेली आहे. आपण एक आंदोलन जाहीर केलं होतं. आंदोलनाच्या स्टेप्स आपण 4 केल्या होत्या, 4 चरण. की पहिल्यांदा सगळ्या एमपीला भेटून त्यांना पत्र द्यायचे. प्रॉब्लेम कसा आहे, आपले लोक, आता पुण्याची गोष्ट वेगळी आहे पण जनरली मी सांगतो तुम्हाला, 10-15 लोक जाऊन त्या एमपीला भेटू शकत नाही. त्यांना असं वाटतं हा आपलं नाव डायरेक्ट लिहून गेली. असं वाटतं. पुण्याची गोष्ट वेगळी आहे, इथे लढवय्येपणाच वेगळा आहे, ते त्यांनी इतिहासात सिद्ध केलेलं. पण आता बाकी राज्यांमध्ये ते युपी मध्ये 80 एमपी आहेत. 80 एमपी पैकी 8 एमपीला लोक भेटले असतील. पण भेटायची त्यांची तिथं म्हणजे असं आहे की ते एमपीच्या दारीवरून असे बसतील. भेद एवढा मोठा आहे आणि अशा लोकांचं आंदोलन आपण लढतोय की तुम्ही एमपीला जाऊन भेटा. तरी यावेळेस बऱ्याच एमपीला भेटून त्यांना सांगून, विषय समजून सांगून, पण असं म्हणणारे आपली लोक नाही की 50 लोक 100 लोक जातील आणि म्हणतील साहेब
हे तुम्हाला करावं लागतं. पुढच्या महिन्यात आम्हाला सांगा तुम्ही काय केलं. आमचं हो का नाव, तुम्ही आमच्यासाठी काय केलं मतदार म्हणून पुढच्या महिन्यात आम्हाला सांगा, नाही तर पुढे इलेक्शन सुरू झालं. असं समजू नका काय म्हातारे आम्ही करू शकत नाही. म्हातारे लोक बरंच करू शकतात, लोकशाही खूप करू शकतात, ओळखी पाळखी आहेत, अनुभव आहे. पण आपल्या लोकांमध्ये तेवढी क्षमता शक्ती नाही, हे सत्यता आहे. अनेक ठिकाणी आता दक्षिण भारतामध्ये खूप जोरात चालू आहे, किंवा इव्हन पूर्व भारतामध्ये थोडंफार आहे, महाराष्ट्रात खूप जोरात आहे, गुजरातमध्ये खूप चांगलं चालू आहे, हे सगळं चालू आहे. पण त्या एमपीला तुम्ही जर 100 लोक भेटले आणि सांगितलं की दादा हे करावं लागतं आणि एका महिन्याच्या आत आम्हाला तुम्ही रिपोर्ट द्या. दोस्तों, आज की वीडियो में कमांडर अशोक रावत जी ने जो भाषण दिया, जो पेंशनरों को संबोधित किया, वह मराठी भाषा में संबोधित किया है और EPS 95 पेंशन धारकों की पेंशन बढ़ोतरी के बारे में क्या कुछ स्थिति चल रही है उसके बारे में बताया है। दोस्तों, यह वीडियो या जानकारी पसंद है, वीडियो को लाइक करेंगे, इस चैनल पर नए चैनल को सब्सक्राइब कर लेंगे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।